ही आपली कढी पूर्णपणे तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि यातले मटारही तुम्हाला जवळून दाखवते मी. छान असे यामध्ये याचा फ्लेवर छान लागतो यामध्ये. नक्कीच ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेअर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण मटार कढी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे मटार घेतले, पाहू शकता. अगदी हे मटार आपले हिरवेगार आणि टवटवीत आहेत. हे आपण शेतातून तोडून आणलेले आहे. ही हिरवी मिरची आपल्याला कढीसाठी लागणार आहे. हे दही आहे, हे आपल्याला लागणार आहे कढीसाठी. हे दही आपण असं याला फेटून घेणार आहोत, थोडंसं फिरवून. अगदी यातला असा घट्टपणा आपल्याला काढायचा आहे. हलक्या हाताने अगदी ह्याला फिरवत राहा. हे छान दही करून घेतलेलं आहे आपण. आता आपल्याला काय करायचं आहे ना, हे दही आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ 1 चमचा घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घाला. दही जास्त आंबट असेल तर जास्तीचं घालू शकता तुम्ही. आणखीन एकदा याला फिरवून घ्या. आणखीन हे असं फिरवून घ्या. तुम्हाला हवं तेवढं पाणी यामध्ये घालू शकता. दही जास्त आंबट असेल तर यात भरपूर असं पाणी घाला, किंवा आंबट कढी आवडत असेल तर कमी घालू शकता तुम्ही. हे आपलं पूर्ण असं फेटून झालेलं आहे आणि यामध्ये बेसन पीठही छान मिक्स झाले. आता आपण ह्या शेंगाला सोलून घ्यायच्या आहेत. अगदी या फास्ट सोलतात, अशा पद्धतीच्या सोलून घेऊयात आपण सर्व शेंगा. पाहू शकता आपण असे हे मटार सोलून घेतलेले आहेत. आता ही पण मिरची आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. एका मिरचीचे आपल्याला 2 किंवा 3 तुकडे बनवून घ्यायचे आहेत. हे असे आपण मिरचीचे तुकडे बनवून घेतलेले आहेत. चला आपण आता कढी बनवूयात. कढईमध्ये थोडंसं तेल घालूयात आपण. हे तेलही गरम झाले. यामध्ये थोडंसं जिरं घाला. आता यामध्ये आपलं हे जिरं आपलं भाजलेलं आहे. आता यामध्ये आपलं हे लसूण पेस्ट घालायचे. हे छान फिरवून घ्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची घालायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मटार घालायचे. हे छान असं फिरवून घ्या. आता यामध्ये हे थोडंसं मीठ घालायचे, ही थोडीशी हळदी पावडर. हे सर्व असं मिक्स करून घ्या. आणि आपण काही मटाराचे शिल्लक ठेवलेले आहेत ते आपल्याला नंतर घालायचे आहे. आता आपल्याला हे ताक घालू शकता तुम्ही यामध्ये. यात थोडंसं आपण पाणी वाढवूयात. हे ताक थोडंसं आंबट आहे. आता आपल्याला हे शिल्लक ठेवलेले मटार घालायचे आहेत. हे एकदा आणखीन मिक्स करून घ्या. हे पाहू शकता अगदी जवळून तुम्ही. कढीला अशी हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आणखीन एकदा हे मिक्स करून घ्या. यामधले मटारही छान अशी हिरवेगार राहिलेले आहेत. याला आणखीन हलकीशी थोडीशी उकळी द्यायची आपल्याला. आणि नंतर ही कढी आपल्याला उतरवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीरही घालायची आहे. आता आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात. आणि खूप छान अशी कढी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता. अगदी जवळून पहा. आणखीन याला एकदा मिक्स करून घेऊयात आपण. या कढीमध्ये मटारचा एकदम छान फ्लेवर असा येतो. टेस्टलाही मटार यामध्ये छान टेस्ट लागते. ही आपली कढी अशी पूर्णपणे तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा.
पाहू शकता. आणि खूप सुंदर अशी कढी तयार झालेली आहे.